आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एकूणच आपण चर्चा करतोय ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये। देशात आणि केंद्रात सत्ता पालट झालाय, भाजपचं सरकार आलंय। देशातल्या जनतेला शेतकऱ्यांना या सरकारकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, मात्र शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो अद्याप सुटू शकलेला नाही। कापसाचे दर पडलेत, सोयाबीनचे दर पडलेत, दूध उत्पादकांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं आणि आता ऊस उत्पादकांची वेळ आली आहे। एफआरपी प्रमाणे दर मिळत नसल्यामुळे आज ऊस उत्पादक रस्त्यावर उतरलेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत। शेतकरी संघटनेचे नेते आहेत पंजाबराव पाटील आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेत। पाटील साहेब, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत आणि या नव्या सरकारने कुठेतरी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असं आपल्याला वाटतंय का? सर नमस्कार। परिस्थिती अशी आहे सध्या की एफआरपी कोणी ठरवली? सरकारने एफआरपी ठरवलेली आहे आणि सरकार ही देणं बंधनकारक असताना सुद्धा ही गोष्ट कारखानदार सभासदांच्या ह्याच्यावर टाकत आहेत। तेव्हा सरकार मी परवा आयुक्तांना भेटलो, साखर आयुक्तांना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हॅलो हा बोला बोला बोला, तुमचा आवाज येतो पाटील साहेब। तर साखर आयुक्त म्हणतायत की तुम्ही गुन्हे दाखल करा कारखान्यावरती। ही काही पद्धत झाली का? एफआरपी ठरवली सरकारनं आणि एफआरपी प्रमाणात अंमलबजावणी करायचं काम ही सरकारचं आहे, परंतु ही लोक कारखानदारांची आणि शेतकऱ्यांची भांडणं लावत आहेत। या सरकारकडून काही अपेक्षा होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। साखरेचा दर पडला म्हणून कारखानदार ओरडत आहेत। बोला बोला पाटील साहेब, तुमचा आवाज येतोय, बोला। तर कारखानदार साखरेचा दर पडला म्हणून शेतकऱ्याला दर देत आहे ऊसाचा आणि सरकार म्हणतंय की तुम्ही गुन्हे दाखल करा, एफआरपी प्रमाण दिलंच पाहिजे, याच्यावर तोडगा लवकरात लवकर निघला पाहिजे, नाहीतर याचा परिणाम अजून वाईट होण्याची शक्यता आहे। एकदा जर शेतकऱ्यांनी मनावर घेतलं आणि रस्त्यावर शेतकरी उतरला तर ते काय घडेल त्याला सरकारच जबाबदार राहील। नक्कीच पाटील साहेब की शेतकरी हा स्वतःहून स्वेच्छेने कधी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार नसतो, परिस्थिती त्याला रस्त्यावर उतरवायला भाग पडते। हाच आपल्या चर्चेचा विषय आहे की कारखानदार जे असतील त्यांना सध्याच्या घडीला साखरेचे दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना दर देता येत नाही असं म्हणणं आहे, तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एफआरपी नुसार दर द्यावा। तर सरकारकडे अशी परिस्थिती आहे की सरकार म्हणते की पैसा नाहीये। तर याच संदर्भात मी भुजबळांकडे जाईल की भुजबळ साहेब की नेमकं सरकारने या संदर्भात कशा प्रकारचा तोडगा काढावा, काय अपेक्षित आहे? मला असं वाटते पंजाबराव पाटील जे म्हणतायत ते सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे। शेतकरी संघटनांचंही तेच म्हणणं आहे, आमचा प्रश्न सोडवा। आमचा प्रश्न सुटला नाही तर अनुक्रमे कोरडवाहूपासून बागायतापर्यंत सगळे शेतकरी अडचणीत आहेत, कापसापासून ऊसापर्यंत। आणि हा शेतकऱ्यांचा जर उद्रेक झाला तर मात्र सरकारला ते महाग पडेल असं वाटतंय। त्याचं कारण असं आहे की सगळ्या बाजूने एकतर निसर्गाच्या संकटात शेतकरी सापडलेला आहे आणि सत्ता बदल झाल्यानंतर सगळ्या वर्गांना ह्या मोदी सरकारनं आणि फडणवीस सरकारनं समाधान किंवा खुश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र हे सरकार अपयशी झाल्याचं ठरल्याचं दिसतंय। कालच सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हटले की मी नरेंद्र मोदींशी बोललो ह्या साखर प्रश्नाच्या विषयावरती, पण मोदींनी सुद्धा जवळपास हात वर केल्याचं चंद्रकांतदादा पाटलांच्या सांगण्यातून आलं। मला अवधूत वाघांना विचारायचं आहे, तुम्ही अच्छे दिनचं सगळ्या भारतातल्या नागरिकांना स्वप्न दाखवलं, त्या स्वप्नाला नाही म्हणलं तरी शेतकरी भुरळला आणि ज्या सहकारी चळवळीच्या जे सहकार पंढरी आहे पश्चिम महाराष्ट्र तिथं सुद्धा तुमचं कमळ उमललं। तुम्ही शेतकऱ्यांना काय दिलासा आणि अच्छे दिन देणार आहात की असंच त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे? नाही, तुम्हाला काय वाटतं आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू? सध्या तरी असंच दिसतंय की तुमचं सरकार म्हणजे मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सगळेजण हात वर करताना दिसत आहेत। एफआरपीनुसार भाव देणं जागतिक बाजारातलं दराचं कारण सांगतायत आणि दुसरं अजून एक मोठं कारण सांगतायत की मागच्या सरकारनं केलेल्या प्रतापामुळं आम्ही पैसे देऊ शकत नाही, आर्थिक मदत देऊ शकत नाही। अडचणीच्या वेळेला सरकारनंच शेतकऱ्यांचं आणि कारखानदारांचं मायबाप व्हायला पाहिजे आणि ते होताना मात्र अजून तुम्ही एकतर कुठेतरी जबाबदारी उचलताना तरी तुम्ही कुठेतरी कन्फ्युजनमध्ये दिसताय किंवा तुम्ही धोरण अजून समजून घेतलेलं नाही आहे का तुम्हाला ते समजलेलं नाही आहे? मुख्य म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांचं मायबाप व्हायचं नाही आहे। हे सरकार कोणाचाही मायबाप होऊ इच्छित नाही, त्यांचे सहकारी, त्यांचे साथीदार, त्यांचे मित्र आणि त्यांचे सवंगडी होऊ इच्छितात, त्यांच्याबरोबर राहू इच्छितात। हा जो कन्सेप्ट आहे मायबाप, हा जो कन्सेप्ट आहे की राजा, तो आम्हाला पहिल्यांदा काढून टाकायचा आहे। नंबर 1, मला असं वाटतं की साखर कारखानदारीमध्ये एक पर्टिक्युलर इकॉनॉमी आहे जी संपूर्ण साखर बनते आणि बाजारामध्ये जाते, त्यातली फक्त 20% साखर आहे ही जीवनावश्यक
उपयोगी पडते. उदाहरणार्थ लोक घरामध्ये जी साखर वापरतात चहासाठी इतर गोष्टीसाठी ती फक्त 20% आहे. 80% साखर आहे ती त्या औषध निर्मितीसाठी, बियर उत्पादनासाठी, मिठाईसाठी, आईस्क्रीमसाठी, टॉफीसाठी वापरली जाते. मला असं म्हणायचं आहे आज जी 30 रुपये किलो साखर, 30-32-35 रुपये किलो साखर जी गरिबाला मिळते त्याच दराने ती साखर बियर कंपनी विकत घेते, सॉफ्ट ड्रिंक्सवाले विकत घेतात, आईस्क्रीमवाले विकत घेतात. वाय वी शुड सेल द शुगर ॲट दॅट पर्टिक्युलर रेट? का नाही 60 रुपये किलोने साखर विकायची त्यांना? म्हणजे जे लोक आईस्क्रीम बनवतात आहेत हे आईस्क्रीम ही काही इसेन्शियल कमोडिटी नाही, मिठाई काय इसेन्शियल कमोडिटी नाही, सॉफ्ट ड्रिंक काय इसेन्शियल कमोडिटी नाही. एक मिनिट. त्याचप्रमाणे म्हणजेच काय होईल की गरिबांना इसेन्शियल कमोडिटीची साखर जी मिळते त्याहून ती एका ठराविक रकमेला त्याला मिळालीच पाहिजे. तो गरिबांचा तो हक्क आहे. पण त्याचबरोबर श्रीमंतांसाठी ज्यांना चैनीसाठी साखर वापरायची आहे ती साखर मात्र जास्त किमतीत गेली पाहिजे. आणि ती जर जास्त किमतीमध्ये गेली तर साखर कारखानदाराला जास्त पैसे मिळतील आणि हे जास्त पैसे मिळाले आपल्याला करावं लागेल पॉलिसी. ही आतापर्यंत ऐका की तुम्ही पॉलिसी म्हणताय, पॉलिसी म्हणजे काय हुकुमशाही आहे का की एका दिवसामध्ये पॉलिसी बनते? आम्हाला आता 75 दिवस झालेत. यासाठी शेतकरी संघटना, यासाठी कारखानदार, यासाठी सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, याच्यासाठी वेगवेगळी जी काही सिस्टीम आहे या सिस्टीमना एकत्र घेऊन अशा दृष्टीने विचार झाला पाहिजे आणि हा होईल असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून या सरकारचं पण काम चाललेलं आहे. अच्छे दिन नक्कीच येणार. परंतु तुम्हाला सांगतो की अच्छे दिन आम्ही 2 दिवसामध्ये आणू किंवा 2 महिन्यात आणू असं कधी सांगितलं नव्हतं. आम्हाला 5 वर्षासाठी राज्य करायला दिलेलं आहे. 5 वर्षामध्ये अच्छे दिन आम्ही नक्कीच आणू आणि पुढच्या इलेक्शनला सामोरं जाताना हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. वाघ साहेब याच प्रश्नावरती भुजबळ मी 1-2 मिनिटाकरता थांबेल. याच प्रश्नावरती हरदास साहेब बोलू इच्छित आहेत. बोला हरदास साहेब. हा सर, मग माझं असं म्हणणं आहे की मग साखरेला आपण अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधून वगळलं तर हा प्रश्न सुटू शकतो. केंद्र सरकारला एकीकडे साखर स्वस्त दराने लोकांना द्यायची आहे आणि आपण म्हणाला तसं जर 50 ते 60% जर औद्योगिक कारणासाठी साखरेचा वापर होतो तर मग साखरेला अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंचा कायदा का बरं लागू करायचा? ही तर मागणी आहे शेतकऱ्यांची आणि संघटनांची की साखरेला तुम्ही मुक्त दराने विक्रीची आपण परवानगी द्या म्हणजे आपल्याला जास्त दर मिळू शकतो. आणि शेतकऱ्याच्या मालकीचे जे कारखाने आहेत त्यांना त्यांचा ऊस कोणत्या किमतीने विकायचा, साखर कोणत्या किमतीने विकायची याचं स्वातंत्र्य जर केंद्र आणि राज्य शासनाने कायद्याच्या बंधनात टाकून दिलेलं नाहीये तर मग केंद्र आणि राज्याची जबाबदारी आहे की तुम्ही सबसिडी ज्यांना द्यायची ते द्या, पण शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही त्यांना योग्य संकट काळी तरी आर्थिक मदत दिलीच पाहिजे. दुसरा तातडीचा उपायच नाहीये. आणि ती जी येणारी तूट आहे ती मग ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, गैरव्यवहार केला त्याच्या कायदे राबवण्याची अधिकार आणि जबाबदारी आपल्यावरतीच आहे. मी याच मुद्द्यावरती सदाभाऊंकडे जाईन. हरदासजी याच मुद्द्यावरती सदाभाऊंकडे जाईन की तुम्ही जो पर्याय सुचवलेला आहे तो सदाभाऊंना मान्य आहे का? जे साहेब म्हटलं तो मुद्दा योग्य आहे. परंतु शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारातली महागाई वाढली की त्याचं खपार फक्त शेतमालावरच फुटलं जातं. डिझेल पेट्रोल वाढलं, गॅसच्या किमती वाढल्या, सोनं वाढलं, इतर औषधं महागली याच्यावर कोण बोलत नाही. पण गहू वाढलं, तांदूळ वाढला, साखर, कोबो, टमाटा, कांदा 40 रुपये किलो कांदा झाला की आमच्या डोळ्यात पाणी येतंय. पण 400 रुपयाचं सिनेमाचं तिकीट काढताना आणि तोंडाला पावडर फसायला 150 रुपयाचा लिपस्टिकचा डबा घेताना मात्र आमच्या डोळ्यात पाणी येत नाही. म्हणजे आमच्या जबेची चोचलं पुरवायला आणि पोट भरायला शेतकऱ्यांना गुलामासारखंच राबलं पाहिजे ही मानसिकता आमच्या राज्यकर्त्यांची बनलेली आहे आणि ही मानसिकता कुठेतरी बदलावी लागेल पहिल्यांदा. आणि म्हणून उत्पादन खर्च किमान भरून निघाला पाहिजे. आणि म्हणून आमची मागणी बरेच दिवसापासून आहे. सरकारला पाठिंबा देताना सुद्धा आम्ही ही मागणी केलेली होती की स्वामीनाथन आयोग लागू करा, त्या आयोगाच्या शिफारसी लागू करा, श्रीरंग राजन समितीच्या शिफारसी लागू करा. आणि आत्ता जे साहेब म्हणले त्या पद्धतीनं खायला 20% जर साखर लागत असेल तर ती साखर मी तर म्हणेन 30 रुपये किलोनं द्या.
पण बाकी तुम्ही 50-60 रुपये किलो तिचा दर का ठेवत नाही, त्याच्या बाबतीतलं धोरण का आखत नाही? परंतु शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळामध्ये आमचा एवढा वाईट आहे की त्यानं फक्त राबायचं असते, त्याला गरजा नसतात. हा दृष्टिकोन कुठेतरी बदलावा लागेल. आणि म्हणून गेली 15 वर्ष आम्ही या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक गुन्हे आम्ही अंगावरती घेतलेले आहेत. आणि यावर्षी सुद्धा आम्ही सांगलीला आंदोलन केलं, सोलापूरला आंदोलन केलं, कोल्हापूरला आंदोलन केलं. पण काही मंडळी, मला आश्चर्य वाटतं, आंदोलन नाही केलं तर मंत्रिपद मिळायचं आहे म्हणून केलं नाही, आंदोलन केलं तर मंत्रिपदासाठी आंदोलन केलं. अरे मला मिळालं तर राज्यमंत्रीपद मिळणार आहे. अर्धा मंत्री काय महाराष्ट्राचा कायापालट करू शकत नाही. ज्यांनी 15-15 वर्ष राज्य केलं त्यांनी शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावल्या. परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी भाजपमध्ये सुद्धा वितुष्ट निर्माण झालं पाहिजे. स्वाभिमानी संघटनेचा विचार, त्यांच्याजवळ जे काही कल्पकता आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण आहे, ही सुद्धा उपयोगाला सरकारला कशी येणार नाही, अशा पद्धतीनं सुद्धा काही पोटदुखी माणसं काम करत आहेत. अरे सरकार आमचं आहे, मला एक मंत्रिपदच काय, मुख्यमंत्री माझा आहे, अख्खं मंत्रिमंडळ माझं आहे, त्यामुळे मला अर्ध्या मंत्रिपदानं मी गेल्यानं माझं होणार नाही. त्यामुळे त्यांनाही माझी ही चपराक आहे की तुम्ही पोटात पोटशोळ उठवून घेऊ नका. आमचं सरकार आहे, आम्ही आमच्या सरकारला ठणकावून सांगू आणि काम करायला लावू. अगदी थोडक्यात उत्तर द्या. तुम्ही म्हणताय की आमचं सरकार आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने पण आहोत, पण जर का सरकार निर्णय करू शकला नाही शेतकऱ्यांच्या बाजूने, सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने, जर सरकार निर्णय करू शकला नाही तर तुम्ही पाठिंबा काढाल का? तुम्ही सरकारच्या बाहेर जाल का? आता मी मगाशी सांगितलं की काही निर्णय सरकारनं घेतलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सकाळी सुद्धा खासदार राजू शेट्टींच्यावर बोललेले आहेत, माझ्याबरोबर बोललेले आहेत. सहकार मंत्र्यांचा फोन मला मगाशी तासापूर्वी आलेला आहे. 15 तारखेला आम्ही बैठक लावलेली आहे. पूर्वीचं सरकार 2 शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, मावळमधल्या शेतकऱ्यांना पाणी मागायला आलो, 4 शेतकऱ्यांना मारलं. अरे निदान आमच्याबरोबर ते बोलत आहेत, मग आम्ही हक्कानं आमच्या घरात आमची सत्ता असताना सुद्धा आम्हीच लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं कधी शेतकऱ्याच्या बाबतीत केलं नाही.